नमस्कार रोहेकर. मी आज एक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. मी दीप वाडेकर, पत्रकार. मी आज पत्रकार म्हणून नाही तर एक रोहेकर नागरिक म्हणून बोलणार आहे. आणि तो मुद्दा आहे रोहेकरांसाठी रोज ठरत चाललेली डोकेदुखी, म्हणजे रोह्यातील होणारे रोज अपघात. गेल्या 7 दिवसांमध्ये रोह्यामध्ये 4 अपघात झाले आहेत. सुदैवाने कोणताही बळी गेलेला नाही. आणि त्याचं कारण आहे रोह्यातील अपुरा रस्ता. अपुरा रस्ता का? रोह्यातील रस्ता झाला, सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालं, रोहाचा रस्ता रुंद झाला, परंतु रोह्यातील रस्त्यामध्ये डिवायडर बसवण्यात येणार होता. परंतु हा डिवायडर अद्यापही बसवला गेला नाही. अनेक पक्षांच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून निवेदन करण्यात आले की हा डिवायडर लवकरात लवकर बसवावे. परंतु नागरिकांना किंवा ह्या पक्षातील प्रमुखांना फक्त अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले, परंतु अद्यापही ते केले नाही. काही वेळेला आमच्या पत्रकारांनी खासदारांसोबत चर्चा केली, त्यावेळेला सांगण्यात आलं की काही नागरिक म्हणजे काही स्वार्थी व्यापाऱ्यांकडनं असे निवेदन देण्यात आले की त्यांना हे डिवायडर नको आहे. ह्याचा परिणाम असा झाला, डिवायडर नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यापार हे रस्त्यापर्यंत आणले. आणि रस्त्यापर्यंत आणल्यानंतर जे काही रोह्यामध्ये असं गिचमिडीचं वातावरण निर्माण झालं, ज्याच्यामुळे एखादा व्यक्ती किंवा एखादा नागरिक गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात, आज मी स्वतःहून पाहणी केली की गेल्या 7 दिवसात 4 ऍक्सिडेंट झाले. म्हणजे अजूनही बळी जाईपर्यंत हे अधिकारी वाट बघणार आहेत का? आम्ही रोहेकर, मी एक रोहेकर नागरिक म्हणून सर्वांना, आता तर सर्व पक्ष एकत्र झाले, त्याचप्रमाणे या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो की हे डिवायडर लवकरात लवकर झाले पाहिजे. कारण खरोखर रोहेकरांना या डिवायडरची गरज आहे. रोह्यातील रिक्षेवाले असतील, सितारा चालक असतील, त्यांच्या सुद्धा मी काही वेळा प्रतिक्रिया घेतल्या. त्याही सुद्धा सांगितलं की हे डिवायडर नसल्यामुळे अनेकदा ऍक्सिडेंट सुद्धा आले आणि त्यांना सुद्धा भरपूर काही गोष्टींचा सामना करावा लागला. त्यामुळे मी एक रोहेकर नागरिक म्हणून, आज पत्रकार नाही तर एक रोहेकर नागरिक म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांना, ह्या जिल्ह्यातील खासदारांना, आमदारांना, सर्व पक्षीय नेत्यांना विनंती करतो की या गंभीर बाबीकडे आपण सर्वांनी एक होऊन लक्ष द्या आणि रोह्यामध्ये लवकरात लवकर डिवायडर लागले पाहिजे. राहिला विषय व्यापाऱ्यांचा, मी कधीच व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, किंवा जे काय आपले लघु उद्योग किंवा जसे धंदे आहेत, मला त्यांचा विरोध नाही. त्याही सुद्धा धंदे केले पाहिजे, त्यांचे सुद्धा धंदे झाले पाहिजे. परंतु नगरपालिकेने ह्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना योग्य ती जागा दिली पाहिजे. आपल्या इथे भरपूर अशा जागा आहेत. ज्येष्ठ नागरिकच्या इथे एक जागा आहे, त्यानंतर आपण PWDच्या इथे गेलो, तिथे एक जागा आहे. त्यांना तिथे त्याची तरतूद करून द्यावी, त्यांना तिथे जागा उपलब्ध करून द्यावी. मला कोणाच्याही पोटावर पाय द्यायचा नाही. परंतु एकामुळे जर 100 लोकांचं नुकसान होत असेल, व एकामुळे, या व्यापाऱ्यांमुळे, या धंद्यावाल्यांमुळे जर कोणाचा बळी जात असेल तर ते चुकीचं आहे. ह्याच्याकडे सर्व अधिकाऱ्यांनी आणि पक्षांच्या लोकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच्यावर कुठेतरी आपण मार्ग काढला पाहिजे आणि हे डिवायडर लवकरात लवकर झाला पाहिजे. दुसरी अशी एक गोष्ट की रोह्यामध्ये अनेक मोठमोठे व्यापारी आहेत, त्यांचे अक्षरशः मोठमोठे कंटेनर आयशर येतात आणि त्या आयशरमुळे अक्षरशः रोह्यामध्ये ट्रॉफिकची बोंबाबोंब होते. आणि या ट्रॉफिकमुळे तास दीड तास गाड्या हलत नाही. तर रोहा पोलीस स्टेशननी असा GR काढला पाहिजे, रोहा पोलीस स्टेशननी प्रत्येक व्यापाऱ्याला सांगितलं पाहिजे की तुमची जर मालाची गाडी आली तर ती बायपासला उभी करा आणि तिथून छोट्या टेम्पोद्वारे किंवा छोट्या कुठल्या गाडीद्वारे तुम्ही तुमचा माल घेऊन या. कारण हे सुद्धा कुठेतरी एक नागरिकांसाठी सोयीस्कर होईल. या सर्व गंभीर बाबीकडे संबंधित नागरिक, अधिकाऱ्यांनी, राजकीय पक्षांनी, आता पक्ष तर सर्व एकत्र आहेत, आणि इथल्या खासदार, आमदार, सर्व प्रमुखांनी लक्ष देऊन ह्याच्यावर लवकरात लवकर मार्ग निघाला पाहिजे आणि कुठेतरी कारवाई झाली पाहिजे, हीच माझी मागणी आहे. धन्यवाद.